त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली। मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलाय की एकालाही याच्यातल्या सुटू देणार नाही। जेवढी साखळी आहे ती सगळी साखळी पकडली जाईल, या शब्दाला मुख्यमंत्र्यांनी शेवटपर्यंत खरं भरावं। याच्यातला आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येमधला एकही आरोपी सुटला तर मात्र अण्णा सरकारची गाठ आमच्याशी आहे। आपण मात्र शब्द दिलेला आहे कुटुंबाला, जीवा जीव असेपर्यंत हा समाज तुमच्या पाठीशी राहील। आणि धनंजय भैया, तुम्हाला जाहीरपणानं पुन्हा एकदा सांगतो, वैष्णवी ताई समोर, संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत या राज्यातला एकही माणूस एक इंच सुद्धा माग हटणार नाही। मला फक्त एकच मुद्दा आता क्लिअर करायचा आहे। ह्या धनंजय मुंडेने जे प्रयोग सुरू केलेत, या धनंजय मुंडेने जे षडयंत्र सुरू केलेत, आणि ते जो लोकांना सांगतोय आता रास्ता रोको करा, मोर्चे काढा, आंदोलन करा, हे धनंजय मुंडेचं काम आहे, दुसरं कोणाचं नाही। धनंजय मुंडे तुमच्या लक्षात येत नाही, तुम्ही जास्त खोलात चाललाय। ही जर रूढ तुम्ही अशी पाडली, संतोष भैयाच्या पाठीशी उभारणार, आता आरोपीच्या पाठीशी उभा राहायचं काम तुमच्या लाभार्थी टोळीकडून जर तुम्ही सुरू केलं, आणि याच्यानंतर जर तुमच्या घरातलं कोणी मेलं तर मराठ्यांनी सुद्धा असेच मोर्चे काढायचे का? हा महाराष्ट्र धनंजय मुंडे नेमका कोणत्या बाजूला घेऊन